नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक अनोखी कलाकृती। तर फार मोठी गॅप पडली आहे मध्ये, कारण मला एक थ्रोट इन्फेक्शन झालं असल्यामुळे आणि आवाजाची बात निघत नसल्यामुळे मला तुमच्यासाठी कुठलाही व्हिडिओ करता आला नाही, त्यासाठी दिलगीर आहे। तर आज ही जी कलाकृती मी आणली आहे ही एक आगळी वेगळी कलाकृती आहे। कशी करायची ती बघूया। तर याला लागणारं साहित्य आहे, हे 2 5 mm चे मोती घेतले आहेत मी, 2 रंगाचे। पिंकच आहे, पण हा बेबी पिंक आहे आणि हा डार्क पिंक आहे। आणि त्याच्यानंतर थोडेसे 4 हे गोल्ड कलरचे मोती आहेत, हेही 5 mm चेच आहेत। आणि हे एक ब्लॅक कलरचा मोती मी घेतलेला आहे। तर बघूया ही कलाकृती कशी करायची ते। तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, ह्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये एक चौकोन करून घेऊया। मंडळी, माझा आवाज अजूनही चांगला नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत जर पोचला नाही तर क्षमा असावी, कारण अजूनही तितकंसं व्यवस्थित झालेलं नाही। तर हा एक चौकोन आपण करून घेतला आहे आणि क्रॉस स्टिच पद्धतीने ह्या चौकोनाला आपल्याला एक छोटीशी प्लेट होईल इतपत चौकोन तयार करून घ्यायचं आहे। बघूया कसं करायचं तो। अगदी थोडक्यात मी हे सांगणार आहे, प्रयत्न करणार आहे। तर इथे एक गाठ पाडून घेतली आणि ही गाठ आपण काढून टाकूया, धागा उरलेला कापून टाकला। आता आपण वरच्या मोत्यातून सुई काढून घेतली, यात 3 मणी आपण घालून घेऊ आणि या वरच्या एका मोत्यावरती चौकोन करून घ्यायचं आहे। चौकोन केल्यानंतर फिरवायचं आणि या बाजूच्या याच्यावरती चौकोन करून घ्यायचा। या इकडच्या बाजूच्या मोत्यावरती एक चौकोन करायचे 3 मोत्यांचा आणि अशा पद्धतीने वरती आपल्याला चौकोन करत न्यायचे आहेत। तर ह्या मोत्यावरती पुन्हा एक चौकोन करायचा। आता या इकडच्या मोत्यावरती एक चौकोन करायचा। अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाजूला 8 मोती येतील एवढे चौकोन करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण 1 2 3 4 5 चौकोन केलेले आहेत बघा। आणि हे क्रॉस स्टिच मेथड आहे, एकदा इकडच्या बाजूच्या मोत्यावर डाव्या बाजूच्या आणि एकदा उजव्या बाजूच्या मोत्यावरती असे चौकोन आपण करत नेलेले आहेत बघा। या बाजूने किती झाले, 6 मोती झाले आहेत, आपल्याला 8 मोती हवे आहेत। पुन्हा 3 मोत्यांचा चौकोन, आणि या बाजूने आता आपल्याला शेवटचा एक चौकोन करून घ्यायचा आहे, कारण या बाजूने आपले 6 चौकोन झालेले आहेत। आता एक शेवटचा चौकोन आपण इकडच्या मोत्यावरती करून घेणार आहे बघा। याच्यामध्ये 2 2 4 आणि 2 6। आता याच्यामध्ये पुन्हा 3 मोती घालून हा एक चौकोन
पूर्ण करायचं आहे. याला तुम्हाला वाढवता पण येतं, वाढवू शकता तुम्ही, पण मी वाढवणार नाही आहे. मी एक छोटासाच चौकोन करणार आहे, म्हणून ही नीडल आता मी खालच्या मोत्यामध्ये घेऊन येणार आहे. कारण या बाजूला आपले 8 मोती पूर्ण झाले. ते बघा याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8. आता या खालच्या मोत्यावरती पुन्हा एक 3चा चौकोन करायचा आहे. 3 मोती घालून एक चौकोन करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने मी पकडलं. त्याच्यानंतर ही नीडल आता आपल्याला खाली आणावी लागेल आणि हा चौकोन या ठिकाणी पूर्ण झाला. आता मात्र आपल्याला 2-2 मोत्यांवरती हे चौकोन करत नाहीचे आहेत. आता या ठिकाणी 2च मोती घालायचे, 1 आणि 2. 2 मोती घातलेत. त्यानंतर पुन्हा 2 मोती घालायचे आहेत. पुन्हा 2 मोती घालायचे आहेत. आणि या कॉर्नरच्या मोत्यावरती आपल्याला आता मात्र 3 मोती घालून ही लाईन पूर्ण करायची आहे. अशा आपल्या 4 लाईन झाल्या आहेत आणि अशा आपल्याला आणखी 4 लाईन करून घ्यायच्या आहेत. या कॉर्नरच्या मोत्यावरती 3 मोती येतील आणि मध्ये मात्र 2-2 मोती येतील. बघा या ठिकाणी 3 मोती आलेत आणि आता आपल्याला ही नीडल पुढे फिरवून घ्यायची आहे. या मोत्यातून काढायची, त्यानंतर ह्या पुढच्या 2 मोत्यातून काढून घ्यायची. 1 मोत्यावर काढली आपण आणि आता ह्याही मोत्यातून काढून नीडल पुढच्या 2 मोत्यातून काढून घ्यायची. अशाच पद्धतीने आपल्याला या 4 ओळी कंप्लीट करायच्या आहेत. आता या ठिकाणी 2 मोती, ही लाईन पुन्हा एकदा सांगते आणि त्यानंतरच्या लाईन जशाच्या तशा आपल्याला करून घ्यायच्यात. या ठिकाणी आपण 2 मोती घेणार आहे. 2 मोती घेऊन त्याच 2 मोत्यातून नीडल काढून घ्यायची. पुन्हा 2 मोती घ्यायचे. आपण क्रॉस स्टिच मेथडच्या अनेक डिझाईन्स आतापर्यंत केलेल्या आहेत, त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला अडचण जाणार नाही. आणि मोत्याच्या तोरणाच्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्यासुद्धा आपण ह्याच पद्धतीने करतो आणि त्यामुळे याची अडचण जायला नको. पुन्हा या पुढच्या मोत्यावरती 2 मोती घालून घालायचे. पुन्हा नीडल पुढे काढायची. आता या मोत्यात आणायचं आणि या मोत्यावरती कॉर्नरच्या मोत्यावरती आपल्याला 3 मोती टाकावे लागतील. 1 2 आणि 3, म्हणजे तो कॉर्नर आपला पूर्ण होईल. आपल्या 3 आणि 2 5 लाईन झाल्या आहेत. ही 6वी लाईन आहे. तर अशा पद्धतीने आता मला हा चौकोन पूर्ण करायचा आहे. तर ह्या लाईन मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. पुढची कलाकृती बघूया. अशा पद्धतीने हा एक 8x8चा चौकोन आपण तयार केला आणि तो चौकोन तयार करून ही नीडल मी या इथल्या एका मोत्यावरती घेऊन आली आहे, मधल्या मोत्यावरती 3 नंबरच्या. या 8 पैकी 3 नंबरच्या मोत्यातून मी हा धागा काढून घेतला आहे. आता आपल्याला ह्या पिंक कलरचे 6 मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि हे 6, असे 6 मोती मी घालून घेणार आहे. आणि 6 मोती घालून ही नीडल या इथल्या हा जो इकडचा मोती आहे ह्या मोत्यातून काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने
ही नीडल मी या मोत्यातून काढून घेतली आहे. याच पद्धतीने हे आपल्याला चारही बाजूला 6-6 मोती टाकून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ही नीडल काय करावं लागेल, या इथल्या मोत्यामध्ये आणावं लागेल. तर त्या मोत्यामध्ये आणायसाठी तुम्ही नीडल कुठूनही कुठे फिरवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता मला फिरवून या मोत्यामध्ये नीडल घेऊन यायची, इथल्या मोत्यामध्ये. तर मी आतून फिरवते आणि त्या मोत्यामध्ये घेऊन येते. आता या मोत्यावरती मी नीडल आणली आहे. इथं सुद्धा आपल्याला 6 मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 2 6. 6 मोती आपण घालून घेतले. 6 मोती घालून पुन्हा या मोत्यावरून नीडल फिरवायची आहे आणि या इकडच्या बाजूच्या मोत्यावरून नीडल टाकून घ्यायची आहे. थोड्या वेळाने तुमच्या लक्षात येईल की नीडल मी अशी का टाकली ते. 6 मोती मी घातलेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला चारही बाजूनी हे 6-6 मोती घालून घ्यायचे. तर मी दोन्ही बाजूला कंप्लीट करते, मग या कॉर्नरच्या मोत्यावरून मग आपण पुढची डिझाईन करूया. तर ही नीडल मी ह्या 3 मोत्यांमध्ये घेऊन आली आहे. आता मला याच्यामध्ये एक मोती हा पिंक कलरचा घालून घ्यायचा आहे आणि घालून ही नीडल या 3 मोत्यांमधून पास करायची आहे. या 3 मोत्यांमधून पास करायची आणि ह्या बाजूच्या पहिल्या मोत्यामधून काढून घ्यायची. आता नीडल मात्र या मोत्यातून टाकायची आपल्याला. पुन्हा तेच करायचे. या ठिकाणी ही नीडल इकडून पास करायची आणि ह्या मोत्यातून टाकून घ्यायची. आता पुन्हा या 3 मोत्यांमधून नीडल टाकायची आहे. इथून अशी टाकायची आणि या ठिकाणी आपल्याला एक पिंक कलरचा मोती टाकून घ्यायचा आहे. टाकून नीडल पुन्हा पास करायची प्लस इथल्या या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. ही नीडल पुन्हा या मोत्यामध्ये आणायची आपल्याला आणि या इथल्या 2 नंबरच्या मोत्यामधून नीडल घेऊन यायची. आता या ठिकाणी पुन्हा एक पिंक कलरचा मोती. अशा पद्धतीने आता हे 2 ठिकाणी केलं. आपल्याला इथं सुद्धा एक मोती टाकून घ्यायचं आहे आणि नीडल ह्या पहिल्या मोत्यामध्ये घेऊन यायचे. इथपर्यंत आपण करून घेऊया आणि नंतर पुढची कलाकृती आपण बघूया. पुढची स्टेप पाहूया. आता आपल्याला या मोत्यात आपण नीडल आणली आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3 आणि 3 6 आणि 6 12 पिंक कलरचे मोती टाकून घ्यायचे आहेत. 3 4 5 हे 6 हे आपण 12 मोती टाकून घेतले. 3 आणि 3 6 3 9 आणि 3 12 मोती टाकून आता ही नीडल मला ह्या इथल्या पिंक कलरच्या मोत्यामधून काढून घ्यायची. असेच 12 मोती घालून आपल्याला पूर्ण राऊंड करून घ्यायचं. आता पुन्हा आपल्याला 12 मोती घालायचे आहेत. आता पुन्हा या मोत्यामधून नीडल इथून काढून घ्यायची आहे. झाले 12 मोती आणि अशाच पद्धतीने हा राऊंड आपल्याला पूर्ण करायची. ही आपली तिसरी स्टेप झाली. तर ही मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपल्याला ही नीडल या पुढच्या 6 मोत्यांमधून काढून घ्यायची आहे. पिंक कलरच्या 6 मोत्यांमधून.
बरोबर 6 मोत्यांमधून नीडल काढून घ्यायची. आपण टोटल 12 मोती घातले आहेत, त्याच्यामध्ये 6 मोत्यांमधून नीडल काढून काय करायचं, एक पिंक कलरचा मोती या ठिकाणी पुन्हा टाकून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण नीडल गोल फिरवून घ्यायची. ही नीडल पुन्हा या 6 मोत्यांमधून पास करायची आपल्याला अशी, आणि हा एक मोती आपण या ठिकाणी टाकून घेतला. पुन्हा ही नीडल आपल्याला पुढच्या 6 मोत्यांमध्ये पास करायची आहे. या ठिकाणी 3, 4, 5 आणि हे 6 असे 6 मोत्यांमधून नीडल मी पास करून घेतली. आता पुन्हा एक पिंक कलरचा मोती टाकून घ्यायचा आणि ही नीडल अशी अशी करून इथपर्यंत घेऊन यायची. म्हणजे इथे सुद्धा एक मोती टाकायचे, इथे एक टाकायचे आणि नीडल आपल्याला ह्या मोत्यावरती घेऊन यायची. इथपर्यंत मी करते आणि मग पुढची कलाकृती तुम्हाला दाखवते. तर एवढा भाग आपला पूर्ण झाला. आता आपण काय करणार आहे, 7 मोती टोटल टाकून घेणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 मोती आपण टाकलेत. त्याच्यानंतर आपण घालणार आहे एक गोल्डन कलरचा मोती आणि गोल्डन कलरचा मोती घालून पुन्हा आपण 6 मोती पिंक कलरचे टाकणार आहे. 1, 2, 3, 4 आणि हे 2, 6 असे 6 मोती टाकून ही नीडल याच पिंक मोत्यातून आपल्याला काढून घ्यायची आहे. ज्या मोत्यातून आपण नीडल टाकली होती त्याच मोत्यातून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची आहे. आता ही नीडल आपल्याला या पिंक मोत्यापर्यंत न्यायची आहे आणि असेच 6 आणि 1 7 म्हणजे 6 पिंक 1 गोल्डन 6 पिंक असे 6 6 12 आणि 1 13 मोती घालून घ्यायचे. आता मी ह्या मोत्यावर आणते, त्यानंतर या आणि त्यानंतर या. तर अशा आपल्याला 4 पाकळ्या 4 कॉर्नरला करून घ्यायच्या. त्या मी करून घेते आणि मग पुढची कलाकृती तुम्हाला दाखवते. आता हे 4ही पाकळ्या मी करून घेतल्या आहेत. आता आपण काय करायचं आहे, ही नीडल इथपर्यंत घेऊन आली आहे. पुन्हा एकदा आपण या सगळ्या गोल्डन मोत्यापर्यंत ही नीडल घेऊन यायची आहे. गोल्डन मोत्यात मी ही नीडल आणली. आता आपण ह्या गोल्डन मोत्यातून नीडल काढून घेऊ. गोल्डन मोत्यातून नीडल काढल्यानंतर काय करायचं, आता हा प्रत्येक गोल्डन मोती आपल्याला फक्त जोडून घ्यायचा आहे. चारही गोल्डन मोत्यातून नीडल काढून घ्यायची. 4ही गोल्डन मोत्यातून आणि पुन्हा इथल्या या गोल्डन मोत्यातून आपण ही रिपीट काढून घेतली आणि ह्याला असं जोडून घ्यायचं. आता हे जोडून घेतल्यानंतर काय करायचं, पुन्हा आपल्याला या ठिकाणी या पुढच्या 2 मोत्यांमधून नीडल एकदा पास करायची पिंक कलरच्या. आणि ही आता आपल्याला ही डिझाईन इथं अशी प्रेस जर करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला या अशा पद्धतीने हे 2-2 मोती याला जॉईंट करायला लागतील. तर जॉईंट करण्यासाठी मग आपल्याला ही नीडल इकडच्या मोत्यातून पास करून घ्यायची. या पाकळीच्या इकडच्या 3 मोत्यांमधून पास करून घेऊ आपण. हे 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. पुन्हा इकडच्या बाजूनी गोल्डन मोत्यातून मी नीडल नेणार आणि पुन्हा या 3 मोत्यातून नीडल नेऊन ती पुन्हा जॉईंट करून घ्यायची. धागा खेचावा लागेल थोडासा. पुन्हा या 3 मोत्यातून काढली. आता पुन्हा ह्या पाकळीच्या 3 मोत्यातून नीडल पास करून घ्यायची.
त्यानंतर ही नीडल पुन्हा गोल्डन मोत्यातून न्यायची, गोल्डन मोत्यातून येऊन पुन्हा या 3 मोत्यांमधून घेऊन घ्यायची. घेऊन पुन्हा इकडच्या पाकळीच्या 3 मोत्यामधून नीडल पास करायची. अशा पद्धतीने पास करून घ्यायची. आता आपल्याला ही पुन्हा एकदा नीडल फिरवून घ्यायची आहे. आता इकडच्या बाजूच्या 3 मोत्यांमध्ये अशा या सर्व पाकळ्या आपल्याला एकत्र जोडून घ्यायच्या आहेत. आता या बाजूला पुन्हा एकदा या 3 मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची. झाली. हे पास करून घेतली मी. आता ह्या 4ही पाकळ्या आपल्याला एकदा पुन्हा मी गोल्डन मोत्यांमधून फिरवून घेते, कारण त्या ठिकाणी गॅप पडलेली असू शकते. या ठिकाणी थोडीशी गॅप पडली आहे, म्हणून या गोल्डन मोत्यांमधून आपण पुन्हा एकदा नीडल फिरवून घेणार आहे. आता हे जे फ्लावर आपलं सेंटरला तयार झालं आहे, फ्लावर आपल्याला या ठिकाणी प्रेस करायचं आहे. आणि प्रेस करण्यासाठी मग काय करू आपण, यामध्ये एक काळ्या रंगाचा मोती मी घालून घेते. तुम्ही कोणत्याही रंगाचा मोती वापरू शकता. मी काळ्या रंगाचा वापरते कारण तो उठून दिसतो. आता ही नीडल या मोत्यातून आली, आपल्याला क्रॉस करून या ठिकाणी ही नीडल काढायची आहे, म्हणजे तो मोती त्या ठिकाणी फिक्स होईल. आता मला ही नीडल पुन्हा एकदा या बाजूच्या गोल्डन मोत्यातून नीडल घेऊन जायची आहे. आणि बघा इथून नेली मी. आणि आता मात्र ही नीडल मला खाली काढून घ्यायची आहे सेंटरमधून. म्हणजे हा भाग जो आहे आपला, हा सेंटरचा भाग आता या ठिकाणी आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे. असा प्रेस करून घ्यायचा. आणि या ठिकाणी आपल्याला थोडेसे स्टिचेस मारून घ्यायचे आहेत. स्टिचेस मारल्यानंतर काय होईल की हे जे मध्ये एक फ्लावर केलं, हे फ्लावर याला अटॅच होईल. तुम्ही स्टिच नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ते वर राहील. आणि मला असं वाटलं की ते अटॅच केलं पाहिजे, कारण ते व्यवस्थित या ठिकाणी डिझाईन दिसली पाहिजे, म्हणून मी ते अटॅच करून घेतलं. आता या ठिकाणी आपण थोडासा धागा फिरवून घेऊ आणि गाठ पाडून घेऊ. अशा पद्धतीने एक अनोखी कलाकृती मी तयार केली आहे. तुम्हाला आवडली का नक्की कळवा. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की या कलाकृतीमध्ये पूर्ण आपली कल्पना लढवायची आहे, पण ही कलाकृती कशासाठी वापरायची हे मात्र मी तुम्हाला सांगणार नाही. आणि या अनोख्या कल्पना हे आता तुमच्यासाठी असणारं होमवर्क. तुम्हाला काय कल्पना सुचतात ते माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती कळवा. ज्या कल्पना अगदी वेगळ्या असतील त्या कल्पना मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करेन. आणि याचा उपयोग काय काय करायचा, मी प्रत्येक कलाकृती करताना तुम्हाला वेगवेगळे उपयोग त्याचे सांगत असते, पण ह्याचा उपयोग काय काय कुठे कुठे आपल्याला करता येईल ते मला नक्की कळवा. आणि आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळायला मदत होईल. बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या कल्पना मात्र माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती कळवा, जेणेकरून त्या मला प्रसारित करायला बरं होईल आणि तुमची प्रायव्हसी मेंटेन करायला सोपं होईल. तर नक्की कळवा. तुमच्या सगळ्या उत्तरांची मी वाट बघते आहे. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.